काय झालं हो? मी आता रील्स बघता बघता आले. हो ना, मी मोगाच पाहिले रे. व्हिडिओ पाहिला होता आणि मी तुम्हाला म्हणलं होतं फोटोग्राफीचा व्हिडिओ कसला डेंजर बनेला आहे. आणि आज ह्या जगातून गेलेला आहे. अरे मी तुला नाकल न्यायला माग येतो. हा, मला हे काय एवढं टाकून यायचे तिथे रुद्र राहून एवढं आपल्या शेतात टाकून यायचंय. माग लागू नाही बाळा. कुठं यायचंय? नाना नंतर येत ना राहणार. मला एवढं टाकून यायचंय, माग यायचंय. तोपर्यंत बाई का आंघोळ वगैरे कर. मला तर आंघोळ कर ना. तर फॅमिली पाहू शकतात. भांड, पाण्याचं पिशवी आणि बाकीचं सामान घेऊन चाललेलं आहे मी शेतामध्ये. आता तू मागं नाही लागायचं रुद्रा. मग तूच घेऊन जाता, मी थांबतो इथं. जा, चावी पण आहे ट्रॅक्टरला, जा घेऊन. काढू नको, घेऊन जा, चालू करून घेऊन जा. तर फायनली आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये फॅमिली. तर पाहू शकतायत, हे आपला ऊस आहे. हे ऊसालाच आपल्याला ठिबक पसरायचं आहे. पाहू शकतायत बघा. रुद्र काय करतोय तू? चल ना, आता मला काम करू लागणार ना तू. मला मदत करू लागणार ना तू. काय म्हणला तर येता नेहमी तुला मदत करू लागणार बाबा. मला मदत करू लागणार ना. तर फायनली पाहू शकतायत फॅमिली, आता आम्ही ठिबक पसरत आहेत. भाऊ तिकडं उडीत आहेत आणि इकडं बंडलमधून काढत आहे. आणि रुद्र काय करतोय? अरे अरे अरे, काय करतो रुद्र? तू बसवतोय ते बघतोय ते. हो, काय नाही फॅमिली, उन्हाळ्यामध्ये पाणी पण कमी असतंय. आणि असं जर दारे धरून द्यायचं म्हणलं ना तर ह्याच वावराला जवळपास एक दिवस जातो. आणि तेच 2 तास जर सगळ्या वावराला पाणी सोडलं ना अहो तर मस्तपैकी ऊस सगळा भिजतो बरं का. भूक लागलं त्याला. तो बऱ्याच टाइमपासून म्हणत होता, 2 बंडल आम्ही पसरले तेव्हाच म्हणत होता मला भूक लागली, घरी जाय नाही. तर फॅमिली काय झालेलं नाही, 2 तास झालेलं आहे, कसलीच लाईट नाही. आम्हाला जेवण करायचं आहे. सोनाली अंधारा स्वयंपाक बनवला आहे, परंतु आता जेवायचं नाही म्हणते लाईट येऊस तर. पण जर लाईट आली तर करायचं काय? मी बघितली का न्यूज अरुण भाऊ तुपेची? काय झालं हो? मी आता रील्स बघता बघता आले. हो ना, मी मोगाच पाहिले रे. काय झालंय? काय निधन झालंय. आपण बघ ना, रात्रीच हा व्हिडिओ पाहिला होता आणि मी तुम्हाला म्हणलं होतं फोटोग्राफीचा व्हिडिओ कसला डेंजर बनेला आहे. किती हसलो होतो. हा ना, भाऊने काल पोस्ट केलता हा व्हिडिओ. आणि आज तर या जगातून आणि आज ह्या जगातून गेलेला आहे. कारण अद्याप माहीत नाही बरं का फॅमिली. परंतु एक म्हणजे त्यांची आई म्हटलेली आहे की त्याला फिटच होती आणि फिट आल्याच नंतर दवाखान्यात नेलं. आणि दवाखान्यात गेल्याच नंतर आहे ना अचानकच डॉक्टरने म्हणजे मृत घोषित केलेलं आहे. लई कॉमेडीचे व्हिडिओ होते बाबा, कसले भारी होते. कोण कधी जाईन हे तर क्षणाचा भरोसा नाही राहिला. जबरदस्त व्हिडिओ होते भावाचे. मी प्रत्येक व्हिडिओ पाहायचो बरं का. फॅमिली आहे ना, कोणता पण कलाकार असतो आहे ना, कॅमेरासमोर येऊन एकदम फ्रेश येऊन व्हिडिओ बनवणार, तुम्हाला हसवणार. परंतु त्याचे जे पडद्यामागले जे आहे का ते खूप म्हणजे काहीचे खूप संघर्षातून व्हिडिओ बनवत असतात बरं का. तर उदाहरणार्थ आमचंच झालं, तर आम्ही एवढ्या संघर्षामधून व्हिडिओ बनवतो इंस्टावरती, आपल्याला माहिती आहे. हां, पण यूट्यूबवरती आहे का आमची जी लाईफ काय चालू आहे ते टाकत होता. मग आमचं दुःख असो सुख असो प्रत्येक गोष्ट आहे ना मी शेअर करत असतो आपण यूट्यूबला. खरं का नाही सोनाली? भांडणं बिंडणं सगळं. परंतु म्हणजे एक म्हणजे माहिती झाल्यापासून ना खरंच खूप वाईट वाटतंय बघा. खूप खरंच वाईट वाटतंय. म्हणजे असं अचानक न्यूज पाहिल्याच नंतर आहे ना खूप वाईट वाटतंय. किती कला होती अंगात. प्रत्येक व्हिडिओ त्याचा एकदम असा जबरदस्त व्हिडिओ होता. आणि वय पण काहीच नव्हतं. हा ना, नाही म्हणजे भयानकच असं वाईट वाटतंय. तर असू द्या, ऐक ना, लाईट येणार नाही सोनाली, आपण जेवण करून घेऊ. चला बरं, लाईटची लई वेळपासून वाट बघते, त्यात ही न्यूज ऐकली. हा ना, सोडायला लागले. चला बरं. तर फायनली फॅमिली आता आम्ही जेवण करतोय. आता लाईटीचं काय वाट बघत नाहीत, कारण की भूक पण लागलेली आहे. दुपारी जेवलेलं आहे, थोडंच खाल्लेलं आहे गरबडीमध्ये, दारे धरत होतं ना मी, त्यामुळं. रुद्रा चला बरं जेवायला का, चला. हे बघा हे रुद्र कसा मोबाईल पाहतोय. तर फॅमिली आजचा ब्लॉग संपवतो मी. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ब्लॉग पाहण्यासाठी. आणि इंस्टावर फॉलो नसेल केलं तर इंस्टावरती पण फॉलो करा, गोकुळ सोनाली ब्लॉग्स म्हणून आपल्या पण आयडी आहे.
बाय.